नमस्कार. रिअल इस्टेट फील्ड गप्पांमध्ये मी कविता फडके आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नव्याने ज्यांनी माझं चॅनल जॉईन केलेलं असेल त्यांनी लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि छान छान कमेंट्स द्यायच्या आहेत. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना जास्त प्रमाणामध्ये शेअर करायचं आहे. आज आपण माझा पहिला व्हिडिओ बघणार आहोत की जो मी तुम्हाला माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं होतं की रिअल इस्टेट म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि माझं पहिला बुकिंगचा एक्सपिरियन्स काय होता. रिअल इस्टेट म्हणजे सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर कुठलंही शॉप, फ्लॅट, प्लॉट, ऑफिसेस, लँड, ओपन प्लॉट्स किंवा प्लॉटिंगच्या स्कीम्स, काहीही प्रॉपर्टी विकणे आणि घेणे, भाड्याने देणे आणि घेणे, या सगळ्या क्षेत्राला रिअल इस्टेट असं म्हणतात. रिअल इस्टेट म्हणजे नुसती प्रॉपर्टी विकणं नाही. माझ्यासाठी त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्याच्या जीवनामधला खूप महत्त्वाचा निर्णय असतो प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आणि त्यासाठी तुम्ही त्यांना मदत करत असता. तर तो आपण पूर्णपणे इमानदारीमध्ये त्याच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जे आपण उत्तम मार्गदर्शन करू शकतो तेच खऱ्या अर्थाने रिअल इस्टेटचं ध्येय असायला हवं प्रत्येक रिअल इस्टेट सेल्सपर्सनचं. आणि माझं पण तेच आहे. नुसतं प्रॉपर्टी विकायची नाही मला, तर मला लोकांशी जोडलं जायचं आहे लाईफ टाईमसाठी. त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्याकडून खरेदी विक्री केली पाहिजे आणि शिवाय माझा पर्सनल बॉन्ड त्यांच्याशी तयार झाला पाहिजे. तर अशा अर्थाने मी या रिअल इस्टेटकडे बघते. तर मला तुम्हालाही सांगणं आहे की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काम करताना खूप महत्त्वाची गोष्ट जी घ्यायची की कोणालाही तुम्ही फॉल्स कमिटमेंट द्यायच्या नाहीत. तुम्ही जे काही ॲक्च्युअल तुमच्या इथे प्रोडक्ट आहे ते खरं बोलून सेल करायचं आहे. नॅचरली तुम्हाला पुढच्या डेव्हलपमेंट सांगायला लागतात, पण त्या सांगताना तुम्ही चुकीचं तर काही सांगत नाही ना, याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. त्याच्यासाठी तुमचा अभ्यास खूप सखोल लागतो. त्यासाठी रेग्युलर पेपर वाचणं, आजूबाजूच्या घडामोडींवर लक्ष ठेवणं, गव्हर्मेंटच्या कागदपत्रांसाठी जी काही अपडेट्स येत असतात ती बघणं, गुंतवणूक करण्यासाठी जी लोकं तुमच्याकडे येणार आहेत त्यांनी हा पूर्ण अभ्यास केलेला असतो. त्यामुळे तुम्ही पण तो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स याचा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये असणारे म्हणजे तुम्ही स्वतः एखादं घर किंवा एखादं दुकान विकत घेताना तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न येतात हे तुम्ही लिहून काढा. ते 200 असू देत, 300 असू देत. तुम्ही तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींना पण विचारा की तुम्हाला एखादं घर घेताना काय काय प्रश्न पडतील. तर अशा पद्धतीने तो FAQ तयार होतो आणि त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. तुमच्या अनुभवी कलिग्सना विचारा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारा ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये काम केलेलं आहे किंवा ज्यांनी घरं घेतलेली आहे, ज्यांनी प्रॉपर्टी विकत घेतलेले आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये सक्सेस नक्की मिळेल. आता मी तुम्हाला माझा पहिला बुकिंगचा अनुभव शेअर करणार आहे. मी पहिल्याच आठवड्यामध्ये बुकिंग घेतलं होतं 3 गुंठ्याच्या प्लॉटचं. हे सहज शक्य नव्हतं, त्याच्यासाठी खूप एफर्ट्स घ्यायला लागले मला, पण अजूनही अभ्यास करायला हवा होता. अजून मोठा प्लॉट मी विकू शकले असते, पण माझ्यासाठी आणि माझ्या बॉससाठी सुद्धा हे खूप चांगली गोष्ट होती की मी पहिल्याच आठवड्यात बुकिंग काढलं. त्याला एकतर 50% बिल्डरसुद्धा कारणीभूत होता, कारण का त्यांनी जी काही ॲडव्हर्टाईजमेंट केलेली होती आणि आमच्याकडे जो फ्लो होता कस्टमरचा तो प्रचंड होता. शनिवारी रविवारी आमच्याकडे 50-50 क्लायंट्सच्या व्हिजिट्स व्हायच्या. तर आम्हाला ॲक्च्युली बिल्डरकडनं निम्म मदत झालेलीच होती. त्यांनी लीड्स भरपूर जनरेट केलेले होते आणि भरपूर क्लायंट्स आमच्याकडे होते. म्हणजे तुम्हाला मी एक सोपं, म्हणजे आता मी महिलांसाठी हे म्हणते आहे की रिअल इस्टेट फील्ड सोपं आहे, तर मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगेन की तुम्हाला एखादी पटकन तुमच्या घरात कोणीतरी पाहुणे आले आणि तुम्हाला एखादा पदार्थ पटकन बनवायचा आहे,
तर त्याच्यासाठी लागणारे जिन्नस हे तुम्हाला माहितीच नसतील तर तुम्ही पटकन तो पदार्थ बनवू शकणार नाही. तसंच हे या फील्डचं आहे की तुम्हाला जे प्रोडक्ट विकायचं आहे त्याच्याबद्दल तंतोतंत तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ते प्रोडक्ट विकूच शकत नाही आणि त्या विकण्यासाठी तुम्हाला प्रचंड वेळ लागू शकतो. तर तुम्ही ह्याचा अभ्यास पूर्णपणे केलेला असला पाहिजे. डोळे उघडे ठेवले पाहिजेत, कान उघडे ठेवले पाहिजेत आणि आजूबाजूची परिस्थिती कायम तुम्ही ऑब्झर्व केली पाहिजेत, तरच तुम्हाला हे शक्य होईल. तर 5च दिवसांनी मी बुकिंग घेतलं होतं. 1 लाखाचा चेक ज्या वेळेला माझ्या हातामध्ये आला तेव्हा अत्यानंद झालेला होता की मला झिरो नॉलेज होतं रिअल इस्टेटमधलं की किती स्क्वेअर फूटचा प्लॉट असतो, किती स्क्वेअर फूट म्हणजे गुंठा, किती गुंठे म्हणजे एकर, 7/12 म्हणजे काय, 8 म्हणजे काय, कशाचे उतारे, काहीही माहिती नव्हतं मला. त्यामुळे त्याचा मी अभ्यास 4-5 दिवसात जेवढा मला शक्य होता तेवढा केलेला होता. मी स्वतः एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बसलेले होते आणि दिवसभर त्यांचे जे काही कामकाज चालतं ते बघत होते. हे मी स्वतः घेतलेलं इनिशिएटिव्ह होतं, मला कोणीही सांगितलेलं नव्हतं. मी फक्त एवढंच सेल्स एक्झिक्युटिव्सला विचारलं होतं की ही कागदपत्र किंवा आपण रजिस्ट्रेशनसाठी किंवा याच्यासाठी कुठे जातो किंवा याचं मला माहिती कुठून जास्त मिळू शकेल. तर त्यांनी मला सांगितलेलं होतं की ग्रामपंचायतीमध्ये या सगळ्याची कागदपत्रांची पूर्तता होते, तर तिथे तुला सर्वात जास्त नॉलेज मिळू शकतं आणि ते अगदी माझ्या प्रोजेक्टच्या समोरच होतं. त्याच्यामुळे मी तो अभ्यास करू शकले. तर तुम्हालाही ही माहिती मिळू शकते की तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्यामध्ये फक्त क्युरिओसिटी जागृत असली पाहिजे. तर मी माझा पहिला अनुभव सांगितलेला आहे. तुम्ही पण मी जसं खऱ्या म्हणजे इमानदारीने माझं पहिलं बुकिंग घेतलेलं होतं त्यांना मी पुढची डेव्हलपमेंट सांगून प्लॉट विकला होता. कारण का त्यावेळेला इतकी डेव्हलपमेंटच नव्हती. तिथे हायवेला आमचा प्रोजेक्ट होता आणि आजूबाजूला शाळा, हॉस्पिटल्स, दैनंदिन जीवनासाठी लागणारी दुकानं काहीही नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मी तो प्लॉट विकला होता. आजूबाजूचेही माझे कलिग्स विकतच होते. तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना काय काय कमिट्समेंट दिल्या, त्याच्यासाठी माझा अभ्यास हा खूप महत्त्वाचा होता. तर तुम्हाला मी पुढच्या सगळ्या सेगमेंट्समध्ये वेळोवेळी प्रत्येक डॉक्युमेंट्सवरती किंवा प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींवरती असंच माझं नॉलेज शेअर करणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घ्या. इथेच आपण रिअल इस्टेट फील्ड गप्पांमध्ये थांबूया. परत भेटूया. माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघा पुढच्या मंगळवारी सकाळी 11 वाजता. तोपर्यंत नमस्कार.